उपउपांत्य फेरीची मॅच बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अभिजित दोडके, अब्बू स्ट्राईक एंडला बॅटर विकास कांबळे चकुला, नॉन स्ट्राईक एंडला रोहन चिल्ले. बेस्ट वर्सेस बेस्ट आर1 जॉर्ज कल्याण परिसरातील एक चांगली स्टारकास्ट घेऊन आज इकडे दाखल झालाय. म्हणजे गेले कित्येक वर्ष हाही संघ खेळतोय. म्हणजे रहीमबाई आणि जॉर्ज कल्याण असा संघ मात्र इनॅक्शन मध्ये आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अभिजित दोडके, अब्बू आणि चकुला पण खूप वर्ष एकत्र खेळले. आता आमने सामने खेळतायत बट खूप चांगलं क्रिकेट दोघांनी पण खेळलेत. मग असलफा संघ असेल अगदी व्यावसायिक गटात पण खूप चांगलं क्रिकेट दोघांनी खेळलेत. नॉन स्ट्राईक एंडला रोहन चिल्ले, कल्याण संघासाठी खूप चांगलं नेतृत्व करताना रोहन चिल्ले. हॅट्रिक घेतला तर 500 रुपये, फक्त 6 ला असणार आहे. तो लगातार 3 6 मारेल त्याला 500 रुपये. पहिलाच बॉल विकास कांबळेला खोलवर टप्प्याचा बॉल आणि तिकडे 2 रन. अब्बुलला जी लाईन लेंथ मिळाली आहे ना खूप चांगली आणि प्रॉपर पिचिंग करतात. एक चांगल्या टप्प्यावर मात्र मारा करतात. अफजल रेस्टॉरंटची पण इकडे ऍड आहे. सकाळपासून पुमास कॉन्डे त्यांना चांगला बिझनेस दिलाय. एक 7-8 केप्सा मात्र इकडे पार्सल मागवले असतील. अफजलने पण गोड स्माइल केली आहे. त्याचा बॉलर अब्बू स्ट्राईक एंडला बॅटर विकास कांबळे चकुला. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. माऊलगाव म्हटलं तर क्रिकेट वेडे आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत सर्व आमचे ग्रामीण बंधू. या बॉलवर देखील एक चांगला फटका चकुलाच्या बॅटमधून. 1 बाउन्स मात्र तिकडे बॉल निघून जाईल 4 रनसाठी. तर जो 3 6 लगावेल त्याला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आमचे अमित कोळी. आणि आज सिक्सर किंग जो 2 दिवसात जास्त सिक्सर मारेल त्याला पण पारितोषिक 1000 रुपये. आज प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा पुमा स्क्वॉड माहुल कोळीवाडा यांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा. आज बॉलर अब्बू, या बॉलवर देखील खोलवर टप्प्याचा बॉल आणि एक चांगली पिचिंग. अब्बूनी जी लाईन लेंथ पकडली आज वेगळ्याच फ्लो मध्ये बॉलिंग करतोय. गुड बॉलिंग. म्हणजे अक्षरशः खोलवर टप्प्याचे बॉल टाकणं आणि सातत्याने म्हणजे एकच टप्पा तुम्ही सातत्याने टाकणं खूप तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. त्यासाठी बॉलिंग क्रिकेट हा खेळ तुम्ही असा खेळू शकत नाहीये. सॅटर्डे संडे क्रिकेट तुम्ही नाही फक्त खेळू शकत, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. दिवसातून एक 15-20 मिनिटं जरी प्रॅक्टिस केली तरी ती प्रॅक्टिस आहे. स्विमिंग, सायकलिंग तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. क्रिकेट प्रॅक्टिस पाहिजे. कुठलाही खेळ, कुठलाही स्पोर्ट्स तुम्ही प्रॅक्टिस शिवाय खेळू शकत नाहीये. इनॅक्शन मध्ये अभिजित दोडके यांना पाहतो आपण. अब्बू खूप वर्ष अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी पण खेळलं, खूप चांगलं खेळलं. साई सिद्धी मानखूर, रॉयल, असलफा अशा अनेक व्यावसायिक गटात त्याला इनॅक्शन मध्ये खेळताना पाहिलं गेलं. आज सिक्सर किंगसाठी आमचे अमित कोळी ज्यांनी 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले. त्यानंतर ऋतिकेश कोळी यांनी बॅट दिले आणि ऋतिक पाटील यांनी ट्रॉफी दिली आहे. बट सिक्सर किंग कोण असेल यावर पण सर्वांच्या नजर आहेत. या बॉलवर पण लोअर फुलटॉस बॉल, त्याला मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि एकच 2 रन मात्र तिकडे मिळतात. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये 50 तरी रन्स पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून बॅटिंग करावी लागेल. कुठेतरी मात्र मॅच शांत चालू आहे. आज सर्व आयोजन कमिटी, पुमा स्क्वॉड, भूषण पाटील, गणेश पाटील, त्यानंतर सीताराम, त्यांची सर्व माऊलगावचे सर्व आमचे अमित कोळी, त्यानंतर सर्व पाटील कोळी मित्र परिवार आज एकत्रित आलेत. आमचे लौकिकने पण अगदी एन्जॉय करतात क्रिकेट. काही जण डान्स करतायत, काही जण खेळतायत.
जो डान्ससाठी चांगला डान्स करेल त्याला पण 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अमित कोळी यांच्याकडून एका डान्सला असणार आहे. बट बाई डान्स केला पाहिजे. गावात आलाय तर तुम्ही डान्स करून गेलं पाहिजे. आणि हा बॉल पण आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर व्हाईट बॉल. भूषण पाटील यांच्याकडून पण पारितोषिक असणारे जर अब्बूनी विकेट मिळवले. या बॉलवर देखील एक चांगला फटका, भांडूपचा दणका, कडक फटका, विकास कांबळे ब्रँडेड फटका 6 रनसाठी. पहिल्याच ओव्हरमध्ये बघता बघता स्कोर कार्ड आपण पाहिला तर 19 रन झाली धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग केली विकासने. शेवटच्या बॉलवर आलेला 6 मात्र ग्राफवरती घेऊन जाताना पाहिलं गेलं. साई सिद्धी जिंकेल की टीम अरवान जॉर्ज कल्याण. अब्बूचा शेवटचा बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. चुकीच्या पद्धतीने म्हणता पडणार नाही कारण की विकासने तो बॉल चांगला कलेक्ट केला आणि चांगला स्ट्रोक खेळले गेले. बॉलिंगसाठी रितेश रावच्या हातामध्ये बॉल दिलाय. जो जिंकेल तो अधिरा सत्यविनायक कामोटे संघासोबत सेमीफायनल खेळेल. एक चांगली मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. बिग फाईट, काटे की टक्कर. बॉलिंगसाठी रितेश, स्ट्राईक एंडला बॅटर रोहन चिल्ले ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं. या वर्षी स्वर्गीय आनंद दिघे चषकामध्ये देखील आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला. खूप चांगला परफॉर्मन्स या माध्यमातून पाहायला मिळतो. आमचे जय माहुलकर पण अगदी सकाळपासून स्कोरिंग करतायत. पूर्ण त्यांना आणि सर्व त्यांना माहिती आहेत की हा फिल्डर आला नाही, हा फिल्डर यावर्षी खेळत नाहीये. जयने अपडेट ठेवलंय. ते पण अंडरआर्म क्रिकेट फॉलो करतात. काही जणांचे अंडरआर्म क्रिकेटमध्ये पण एक वेगळं प्रेम आहे. बॉलर रितेश. या बॉलवर एक वेगळा स्ट्रोक खेळले गेले रोहन चिल्लेच्या बॅटमधून. बॉल मात्र कॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय. इट्स अ 4 बाउंड्री. रात्री 2-2:30 वाजता पण आम्हाला जेवणाची व्यवस्था करतो आणि आम्हाला ऑर्डर प्रमाणे येतो. अफजल रेस्टॉरंटचे मनसूर आलमचा एक सन्मान केला जाईल पुमा स्कॉटच्या दरम्यान. या बॉलवर देखील रोहन चिल्लेच्या बॅटमधून एक चांगला फटका आणि हा 6 रनसाठी चटका. ओम साई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर गणेशजी कोळी आज आपण आलात. बॉलर रितेश राव, स्ट्राईक एंडला बॅटर रोहन चिल्ले. लहान मुलं जे ग्राउंड मध्ये त्यांनी बाहेर या. आणि जे बाउंड्री लाईनला बसलेत त्यांनी पण पाय आतमध्ये ठेवून बसा प्लीज. कुठल्याही प्रकारे जर तिकडे बॉल आला तर तुम्हाला थोडं क्विक मागे जाता आलं पाहिजे. जे बाउंड्री लाईनवर बसलेत त्यामुळे कुठलाही अडथळा येणार नाही याची नोंद घ्या. स्कोर झालाय 31. 31 रन झालेत. अफलातून बॅटिंग केली आहे रोहन चिल्ले आणि विकास कांबळेने जो स्टार्ट दिलाय. दोघांना माहिती आहे की मोठी मॅच आहे, मोठी इनिंग खेळावी लागेल. 4 ओव्हरमध्ये जेवढे रन्स करू तेवढा कमी आहे.
बॉलर रितेश राव, स्ट्राईक एंडला बॅटर रोहन चिल्ले. कल्याणचा एक धडाकेबाज बॅटर. या बॉलवर देखील अतिशय खोल टप्प्याचा बॉल त्याला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. तेजू बॉलवर पोहोचले पण तिकडे रन. सिंगल, डबलने मात्र स्कोर पुढे जाईल. 33. लेग बाईकच्या रूपामध्ये मात्र तिकडे रन मिळत आहेत. 35. 35 रन झाले धावफलकावरती. दुसरी ओव्हर चालू आहे. चांगली बॅटिंग केली आहे. एक स्टार्ट जो पाहिजे होता तो स्टार्ट मात्र दिखलाय इकडे रोहनने आणि विकासने. बोलूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर बॉलर रितेश राव, स्ट्राईक एंडला बॅटर रोहन. परफेक्ट बॉल पाहिला गेला तिकडे कीपर कडून चुकी. 2200 रुपये आपण पाहिलं तिकडे 2 रन मिळतात. 37. 37 रन झाले धावफलकावरती आणि 2 ओव्हर संपल्यात. एक विशेष सन्मान केला जाईल आमचे आकाश माहुलकर. यांना विनंती करेल की आपण अफजल रेस्टॉरंटचा एक सन्मान ज्याने आम्हाला आणि जोड 37. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय येतात आणि शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या काही ओव्हर शिल्लक आहेत. इम्पॉर्टंट ओव्हर टाकावी लागेल सूरजला. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. पहिलाच बॉल मात्र फिंगर रोल केले आणि विकास कांबळेला मात्र अनेक प्रश्न विचारत असताना बॉल थांबला गेला तिकडे. बॉलर सूरज, स्ट्राईक एंडला बॅटर विकास कांबळे. छकुला. या बॉलवर देखील आपण पाहिलं कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहिलं तिकडे ट्रॅव्हल होईल. चांगली फिल्डिंग प्रथमेश आणि तिकडे रन कंप्लीट होत आहेत. 2 रनने स्कोर कार्ड पुढे जाईल. 39 विदाउट लॉस. दोघांची खूप चांगली बॅटिंग विकास आणि रोहन चिल्ले. एक मिनिट. दोन ओव्हर किती होता? 39 झालाय भाऊ. रोहन 2 बॉल 2 ओव्हर 37 होता.
पहिल्या ओव्हरला 19 होता, दुसऱ्या ओव्हरला 18. तुमचा फिल्डर इकडे आहे रोहन. चला थोडं फास्ट खेळायचंय कारण की अजून 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. प्लीज थोडं सहकार्य करा प्लीज. यानंतर एक सेमीफायनल एक फायनल आपल्याला खेळवायची आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सूरज उपाध्याय स्ट्राइक एंडला बॅटर विकास कांबळे छकुला. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका आपण पाहिला तर बॉल तिकडे ट्रॅव्हल होईल आणि काय बॉल अडवलाय गणेश एफर्टसाठी एकदा टाळ्यामध्ये. अफलातून एफर्ट्स. काय बॉल अडवला त्याने, चम केलं. तो बोलला आमच्या गावात व्हॉलीबॉल पण चांगलं खेळतात आणि काय चम केलं त्याने. बॉलर आपण पाहिलं तर सूरज स्ट्राइक एंडला विकास कांबळे. महत्वाची मॅच चालू आहे. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती आहेत. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. R1 जॉर्ज कल्याण त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी. या बॉलवर विकास कांबळेचा अजून एक दणका. हवाई फायर. इट्स अ 6. कडक. मध्ये आणि टार्गेट स्कोर झाला आतापर्यंत 47. हा बॉल मात्र रीड केला, टायमिंग घेतला आणि एक चांगला फटका मात्र बॅटर विकासच्या बॅटमधून. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत, अगदी चांगल्या लेवलला क्रिकेट खेळलेत, क्षमता आहे. या बॉलवर अजूनही हवाई फायर आणि या बॉलवर पुन्हा एकदा आणि 50 रनची पार्टनरशिप. एकदा जोरदार पार्टनरशिपसाठी अफलातून बॅटिंग. या बॉलवर जर 6 लगावला तर अमित कोळी यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत. 2 बॉल 2 6 झालेत. पाहूयात तिसरा 6 बघायला मिळेल का. विकास कांबळे. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा बॉल आपण पाहिला तर आणि तिकडे बॉल मात्र 1 बाउन्स बाउंड्री. बाउन्स बाउंड्री. 57. 57 धावा झाले धावफलकावरती. बॅटिंग विकास कांबळेंनी केली आहे. या वर्षी श्रीसाई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पण विकासची एक पहिली मॅच मला आठवते अफलातून बॅटिंग केली होती आणि अंडरआर्म ओपनची बॅटिंग विकासची एक नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. मग ते KP9 भांडूप असेल, त्यानंतर अनेक व्यावसायिक गटात त्यांनी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळलं खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना रोहन शिल्ले. बॉलर गिरीशच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि शेवटची ओव्हर आहे. कुठेतरी ग्राफ आता मात्र आणि 2 दिवसामधली ही मोठी पार्टनरशिप 58 रनची खूप चांगली. या बॉलवर देखील गिरीशचा भन्नाट वेग. मागे कीपरला पण बॉलने मात्र थोडं आणि नॉन स्ट्राइक एंडला रोहन चिलेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रनआउटच्या रूपामध्ये वेल प्लेयर रोहन.
59. या बॉलवर देखील हवाई फार केल्या गेल्या बॉल हवेत आहे. संदीप आचार्य सँडी तिकडे आहेत आणि एक चांगली कॅच पकडली. आणि भरतजी कोळी आपलं पण स्वागत आहे. आपण पण व्यासपीठाच्या इकडे स्थानापन्न व्हायचे. भरतजी कोळी आपण पण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. आपलं पण स्वागत आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पण इकडे आवर्जून उपस्थित झाला. स्कोर झाला आतापर्यंत 59. 59 रन झाले धावफलकावरती. 59. न्यू बॅटर किरण शिंदे तर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा गांगुली. बेस्ट वर्सेस बेस्ट. 4 ओव्हरमध्ये 60-65 रन चेस होऊ शकतात का? क्रिकेटमध्ये जरदारच्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीला इकडे मात्र तुम्हाला सामोरे जावं लागेल. बॉलर गिरीश, स्ट्राईक एंडला किरण. या बॉलवर फ्लिक केला आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना अगदी हलक्या हाताने ढकलला तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे बट वेल फिल्डिंग. तेजू खूप चांगले बॉलवर पोहोचले तिकडे आणि 61. 61 रन झाली धावफलकावरती. शेवटची आपण पाहिलं तर पहिल्या डावातील 2 बॉल बाकी आहेत. या बॉलवर पण फटका तिकडे फसतोय. पंचांनी दंडित केलं गेलंय. नो बॉल. नो +2. भरतजी कोळी आपलं पण स्वागत आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पण आलात आणि सर्व आमचे ग्रामस्थ मंडळ, सर्व आमचे गावकरी मॅच आनंद घेत आहेत. या बॉलवर देखील एक भन्नाट बॉल आणि एक वेगळ्या ॲक्शनने बॉलिंग आहे आणि तिकडे थांबवलं बॅटरला. किरणला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. यानंतर अजून 2 मॅचेस आपण पाहणार आहोत. एक सेमीफायनल, एक फायनल. आणि टार्गेट कितीचं उभं करेल. 6 आला तर 70 होईल बट बघूयात कशा प्रकारे मात्र बॉलिंग करतील टीम. बॉलर गिरीश. यानंतर अधीर सत्यविनायक कामोटी संघ आपण पण तयार राहायचंय. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल कनेक्ट करू शकले नाहीये. तिकडे फटका फसला. 1 रन कंप्लीट केले गेले. दुसऱ्या रनचा तिकडे मात्र प्रयत्न होईल बट एकच रन तिकडे मिळेल आणि 65 झाला. 66चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम साई सिद्धी.
आणि स्वागत आहे सर्वांचं दुसऱ्या डावामध्ये. पण 66 रन करायचे आहेत बॅटिंगसाठी. आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बघूयात कशा प्रकारे हा डावाचा पाठलाग करतील, मॅच कशा प्रकारे रंगेल यावर सर्वांच्या नजर आहेत. 24 बॉलमध्ये 66 रन करायचे आहेत. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आज सर्व मॅचचा आनंद घेत आहेत, संडे एन्जॉय करतायत. उद्या काही जणांना ऑफिसला जायचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर राजन प्रजापतीला मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी आता या इनिंगमध्ये ॲज अ ओपनर म्हणून आपण पाहतो आहे. नॉन स्ट्राईक एंडला गणेश पाटील, बॉलिंगसाठी किरण शिंदे. आणि बघूयात कशा प्रकारे 66 धावा करतील टीम साई सिद्धी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर किरणने पण अगदी अतिशय वेगाने बॉल टाकला आणि स्ट्राईक एंडला बॅटर गणेश. लेग बाय मध्ये रन सिंगल मिळतीये. गणेशने जर 3 बॉल 3 6 लगावले तर मनीष पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि भूषण पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि अमित कोळी यांच्याकडून पण 500 रुपये. पण भाऊ गणेश आज बोलतो माझ्या होम ग्राउंडवर आहे, मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेल. बॉलर किरण शिंदे. जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. स्टील करण जे ठाणे परिसरात खूप चांगल्या पद्धतीने जे जागेवरून बॉलिंग करायची. या बॉलवर देखील पहिलाच बॉल पाटील की दाखवले. हाय अँड सम 6. तीन 6 मारले गणेश पाटीलने, तर भूषण पाटीलकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. आणि मॅच मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहायला मिळते. बॉलिंगसाठी किरण शिंदे, स्ट्राईक एंडला याच माहुल गावचा, ज्याने मुंबईतलं आपल्या माहुल गावचं नाव एक वेगळ्या स्तरावर नेताना पाहिलं गेलं. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड पुढे खेळताना पाहिला गेला. बॉल तिकडे सुनील विश्वकर्मा आले, खूप चांगलं बॉल अडवला. मुंबईतील अजून एक चतुर खेळाडू सुनील विश्वकर्मा गांगोली. खूप चांगलं ग्रामीण क्रिकेटमध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळा दबदबा या माहुल गावचा राहिला गेला. आणि म्हणजे तिकडे गाव टू गावच्या मॅचेस असतात, तिकडे माहुल गावाची चर्चा नेहमीच राहिली आहे. मग ते कुठेही क्रीडा स्पर्धा असू दे, बट माहुल गाव खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहिले गेले. यंग टॅलेंट मंगेश फैती त्यांच्या माध्यमातून असे अनेक युवा खेळाडूंना घडवलं. कडा, अल्पेश फैती, चांगले प्लेयर्स. मनीष या बॉलवर देखील विथ द स्पिन, तिकडे फटका थोडा फसला, 1 रन मिळेल. 66 धावांचा पल्ला गाठायचा आहे टीम साई सिद्धी. आज पुमा स्क्वॉड यांच्या माध्यमातून आपला लढका वेच चषकाचा शेवटचा दिवस. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. दुसरं पर्व. रन झाली आतापर्यंत 10. कोणी पण मारले तर
बॉलर किरण स्ट्रायकेनला बॅटर राजन प्रजापती. चेंबूर भारतनगरचे खेळाडू आहेत. राजनकडे पण क्षमता आहे. या बॉलवर राजांनी पण एक चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि खूप चांगला बॉल अडवला तिकडे अजय मांजेने. खूप चांगल्या पद्धतीने तिकडे बॉल आतमध्ये ढकलला आणि रन मिळतात तिकडे 13 रन झाले धावफलकावरती. 2 रन. बारा रन झाले धावफलकावरती. बघूयात कशा प्रकारे अजूनही मॅचला टचअप देतील. 66 धावांचा पल्ला गाठायचा टीम साई सिद्धी त्यांच्या विरुद्ध R1 जॉर्ज कल्याण. या बॉलवर देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल ट्रॅव्हल आपण पाहिलं तिथे बॉल तिकडे 2 रन कंप्लीट केल्या गेल्या. 3रा रनचा प्रयत्न होईल आणि तिकडे रन. थर्ड अंपायर आहे. नक्कीच कळवू आपण तुमच्यापर्यंत. नॉट आउट आहे. नॉट आउट असणार आहे. रन मात्र तिकडे कंप्लीट होतील. गणेशने तिकडे आणि रन झालीत आपण पाहिलं तर 15. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरज येत आहे. स्ट्राईक एंडला बॅटर राजन. 15 रन झाली धावफलकावरती. 18 बॉलमध्ये अजूनही 51 धावांची गरज आहे. 18 बॉलमध्ये 51 धावा करायच्या आहेत बॉलिंगसाठी. धीरज स्ट्राईक एंडला बॅटर राजन. 18 बॉल 51 होईल का बघूयात कशा प्रकारे मॅच ही फिरेल आणि कोण फिरवेल. पहिलाच बॉल फ्लिक केला गेला. गॅपमध्ये बॉल तिकडे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील. 2 रनने पुन्हा धावफलक पुढे जाईल. 17. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धीरज स्ट्राईक एंडला बॅटर राजन. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. जर साई सिद्धी टीमला मॅच जिंकायची तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल आपण पाहिला तर तिकडे निघून जाईल का. किरण शिंदे येत आहेत आणि चांगली कॅच पकडली. बॅटर आउट. OUT.
येतात मॅच कुठेतरी समीकरण आता कठीण होताना पाहायला मिळत आहे. अधीरा सत्यविनायक कांबोटी संघ आपण तयार राहायचं आहे. सूरज उपाध्यायांनी पण जर 3 बॉल 3 सिक्स लगावले तर करण कोळी यांच्याकडून 5,000 रुपये असणार आहेत. सूरज उपाध्यायचा देखील एक वेगळाच इकडे चाहता वर्ग आहे आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलंय. पण ही मॅच जिंकून देईल का आपल्या टीमसाठी हे प्रश्नचिन्ह आहे. सूरज उपाध्याय नवीन बॅटर. साई सिद्धी संघाला मात्र मॅच जिंकण्याकरिता देखील समीकरण थोडं कठीण होताना पाहिलं गेलं आहे. भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं. पुमा स्क्वॉड माहुल कोळीवाडा यांच्या माध्यमातून आज आपला लडका वेद तुर्वेकर आज आपल्यामध्ये नाही आहे, बट त्याची आठवण येईल. आणि त्याचबरोबर आपले मित्र कैलास त्यांच्या आठवणीला उजाळ देऊन या टुर्नामेंटचं आयोजन. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या दिवसामध्ये ही टुर्नामेंट येऊन थांबली आहे. बॉलर आपण पाहिलं तर धीरज स्ट्राईक एंडला बॅटर आणि या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये बॉल परफेक्ट यॉर्कर धीरजचा OUT आउट. सारे स्टॉक्स का इन्फॉर्मेशन चांगलं अधिराज्य मात्र या मॅचवर गाजवलं गेलं. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. 1 रन मात्र तिकडे कंप्लीट केला. दुसऱ्या रनचा प्रयत्न 2 रन तिकडे मिळतील. आकाश तिकडे बॉलवर पोहोचले. 19 रन झाले धावफलकावरती. बघूयात कशा प्रकारे मात्र ही मॅच अजून रंगेल. एक दुसरा सिक्स आला पाहिजे या ओव्हरमध्ये. या बॉलवर पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. किरण शिंदे तिकडे बॉलवर पोहोचतात. 1 रन कंप्लीट केले. नॉन स्ट्रायकिंगला फेकी केले. बॅटर आउट. परफेक्ट थ्रो आणि गणेश मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जाईल. एक चांगला थ्रो केला मात्र तिकडे किरण शिंदेने. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चुरस होतीये, कारण की कुठेतरी ही मॅच आता मात्र साई सिद्धी संघ बॅकफुटला जातोय. नवीन बॅटर बिपिन परब येत आहेत. इकडे पण समोर खेळले गेले. स्ट्रोक 1 बाउन्स मात्र तिकडे बाउंड्री येईल. का पाहायला मिळतो. तिकडे आपण पाहिलं तर बॉल थोडा थांबला
आणि तिकडे धावांसाठी धावावं लागेल. एक रन शॉर्ट आहे, मग 2च रन मिळतील. एक दोन मोठे फटके या ओव्हरमध्ये आले पाहिजेत. लास्टला 6 बॉल 15, 6 बॉल 20 पण मॅच बनवू शकते, बट त्यासाठी ह्या ओव्हरमध्ये रन्स केले पाहिजे. त्या बॉलवर देखील एक चांगला फटका, थोडा फसला तिकडे आणि अजयने मात्र तिकडे इझी कॅच सुटली. लॉलीपॉप कॅच सुटते कधी कधी. फटका थोडा फसला होता आणि स्वतः तिकडे बॉलर गेले अजय, बट कॅच ड्रॉप झाली आणि 1 रन मिळाला तिकडे. बिपिन पुन्हा एकदा या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रवीण खनकाने एक चांगला बॉल अडवला तिकडे. इकडे पण समोर खेळलेत आणि प्रवीण खनका पुन्हा एकदा बॉलवर मात्र तिकडे पोहोचतात, बट कॅच आता निसटली आहे. मॅच आता मात्र पूर्ण एकदा शांत चालू आहे. अधीर सत्यविनायक कामोडी संघ आपण तयार राहायचं आहे. यानंतर सेमीफायनलची मॅच असणार आहे. इकडे पण एक चांगला फटका पाहायला मिळतो बिपिनच्या बॅट मधून. बॉल मात्र तिकडे गॅप मध्ये ट्रॅव्हल 4 रन मिळत आहेत. मॅच आता मात्र कुठेतरी शांत झाली आहे. सात बॉल 31 पाहिजे. या बॉलवर 6 आला तर 6 बॉल 25 आहे लास्टला, बट थोडं डिफिकल्ट आहे आता. इकडे फ्लिक केलाय बॉल आणि तिकडे रवी पवार बॉलवर पोहोचतात. 2 रन मात्र तिकडे इझिली कंप्लीट केल्या गेल्यात. गुड थ्रो, खूप चांगली फेकी गेली तिकडे आणि 6 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 6 बॉल 29. एकोणतीस धावांची गरज आहे. ऋत्विक गोरडे येतात बॉलिंगसाठी. अधीर सत्यविनायक कॅप्टन आपण व्यासपीठा जवळ येऊन थांबायचं. लगेच टॉस केला जाईल आणि ती सेमीफायनल 3 ओव्हरची असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. या बॉलवर देखील बिपिनने फटका तिकडे मॅच आवडली त्यांना पण. या बॉलवर देखील इकडे चांगला फटका खेळले प्रथमेश, बट तिकडे 6 रन वेळ निघून गेलाय.
आणि मॅच आपण पाहिलं तर आता मात्र शांत चालू आहे. बट जाता जाता प्रथमेश पण मॅच सोडणार नाहीये. जाता आता 100% एफर्ट्स देईल. इट्स अ 6 पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा 6. दोन बॉल 15 पाहिजे. जर बॉलरने चुकी केली तरच मॅच फिरू शकते. बट बॉलरने जर चुकी नाही केली तर मॅच इझिली अर्बन जॉर्ज कल्याण टीमने स्वतःकडे खेचली. या बॉलवर पण हेलिकॉप्टर उडवलाय आणि तिकडे चांगली फिल्डिंग प्रवीण खनका. आणि लगेच टॉस साठी पण यायचे आपण इकडे. अर्बन कल्याण जॉर्ज. चला टॉस साठी या रोहन चिल्ले आणि प्लेयर ऑफ द मॅच विकास कांबळे ज्यांनी अफलातून बॅटिंग केली. लवकर विकास आपण यायचं.